नमस्कार मित्रांनो, मी अक्षय ट्रॅव्हलर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. पहिली गोष्ट, जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर ते करून टाका. सेम नावाने ट्रॅव्हलर बॉय अक्षय. तिकडे पण मी शॉर्ट व्लॉग टाकतो या कामाचे. आता शिर्डीच्या व्लॉग्सची सिरीज चालू होती आणि आता हे पण व्लॉग टाकतो. इन जनरल बाकीच्याही गोष्टी टाकतो, तर तुम्हाला तिकडेही आवडेल. तिकडेही फॅमिली आपल्याला वाढवायची आहे. तसंच आता तुम्ही जर माझा कालचा व्लॉग पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आपण बॉडी कलर आणि जे शेडिंग नाही व्हाईट आणि बॉडी कलर आणि पॉलिशिंग वगैरे केलं. आत्ता चाललं आहे शेडिंग आणि त्याचबरोबर लॅकरिंग आणि कलर भरायची कामं चाललेली आहेत. तर हे बघितलं. पण आत्ता हा स्पेसिफिक व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे लॅकर थोडासा पातळ झाला आणि इकडे उतरला. तर जेव्हा आपण लॅकर बनवतो तो थोडासा तेव्हा आपल्याला काळजी घ्यायला लागते, कारण की लॅकर आपला बेस असतो. जर तुम्हाला हे दिसत असेल शाईन, तर हे त्याच्यामुळे आहे, लॅकरमुळे. आणि लॅकरवर गोल्ड लावल्यामुळे तो अजून ग्लॉस होतो. सो दोन तीन टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. की लॅकर लावताना नेहमी लॅकर थोडासा घट्ट असला पाहिजे आणि चार्मिनरचा लॅकर वापरा किंवा स्कायवेचा आहे तो वापरा. दोन्ही लॅकर बेस्ट आहेत. ते पटकन सुकतात, पटकन म्हणजे जास्त, आणि त्याच्यात तुम्हाला मीडियम वगैरे मिक्स करायला लागत. किंवा आम्ही सगळ्यात आधी आहे ना, अगोदर खूप आधीच्या म्हणजे स्टार्टिंग स्टेजमध्ये आम्ही ऑइल पेंट वापरायचो, लाल रंगाचा ऑइल पेंट. पण त्याच्यात एक इश्यू असा येतो की समजा जर त्या ऑइल पेंटचा कुठे टिपका उडाला तर मग गडबड होऊन जाते. आता मी तुम्हाला दाखवतो की जसं आता बघा ना, या हातावर इथे एक टिपका उडालाय, पण तो लांबून विजिबल नाहीये. पण याच जागी जर ऑइल पेंट असता तर ऑइल पेंटचा डार्क तिथे मार्क दिसला असता आपल्याला, आणि मग ते खूप इश्यू होऊन जातात लपवण्यासाठी. लॅकर कसं आहे ना, ट्रान्सपरन्सी असल्यामुळे काही इश्यू होत नाही. आत्ता हे बघा, इथे जरा पातळ झाल्यामुळे ते जरासा उतरला, पण तो गोल्डमध्ये कव्हर करता येईल आपल्याला. पण हे जे आहेत, हे बघा, हे जे उतरलं आहे बघा, ह्याला आपल्याला परत टचअप करावा लागेल बॉडी कलर स्प्रेनी उडवून. तर ते करून घेतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो. बाकी ओव्हरऑल मूर्तीला कलर भरून झालेला आहे. बेस मस्त ब्ल्यू झालेला आहे. इथे सिल्वर येईल आणि याला एक गोल्डन कलरची बॉर्डर येईल, गोल्ड येईल. गोल्ड आल्यावर अजून गणपती मस्त वाटेल. आणि त्याचबरोबर जर आखणी झाली तर गणपती अजून धमाल वाटेल. तर आपल्याला तिकडे तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा वाला गणपती आपला रेडी झाला आहे. हा गणपती आणि आपला हा वाला गणपती सेम धोतरमध्ये. दोन्ही गणपती सेम आहे, फक्त ह्याला मागे कलगी आपण लावली आहे. बाकी पेंटिंग वगैरे सगळी सेम आहे. फक्त त्याचा शेला आहे ना, त्याला आपण मोती कलर मारला आहे, पर्ल कलर. आणि ह्याचा शेला लाईट येल्लो विथ शेडिंगमध्ये. आणि हे वाघाचं कातरड आहे. इकडे तुम्ही बघू शकता बघा, इकडे ना वाघाचं कातरड दाखवलंय. तसं सेम या गणपतीला पण वाघाचा कातड आहे. हे आपण वॉल्सनचे कलर वापरतोय. वॉल्सनचा मॅट रेड आहे आणि हा स्कायवेचा आहे. हा बघा, मी स्कायवेचा डब्बा आहे, स्कायवेचा पेस्टल मॅट. आता हा ना मॅट एवढा लाईट असतो, ठीक आहे. आणि हा बघा, मग हा आणि ह्या कलरमध्ये डिफरन्स बघा. तर आपण काय करतो, मग आपण हा स्टेनर घेऊन आलोय. हे स्टेनर असे भेटतात, त्याला आपण लाईट डार्क करू शकतो. सो मग आता ते स्टेनर वापरून मी, पण हा कॉम्बिनेशन ना खरंच खूप चांगला वाटतो. आता इथे ना लाईट येल्लो जाईल, त्याला शेडिंग येईल, आणि हा ऑरेंज होईल. तिकडे वाघाचा कातरडा जसं आहे ना तसं. तर आणि प्लस परत हे खालचं आहे ना, हे थोडंसं डार्क आहे, असा ब्राऊन कलरचं आहे असा. तर ते अजून उठून दिसतं. म्हणजे गणपती आहे ना फायनल झाला की मी तुम्हाला दाखवतो. तर आपले ना हे 3 गणपती लॅकर होऊन पण झालेत आणि शेवटचा दगडूशेठ लॅकरचा राहिला आहे. लालबाग राजाचा पूर्णच बाकी आहे काम करायचं. आता याची शेडिंग बाकी आहे. आपण काय केलं ना, की आता हा जो शंकरवाला गणपती आहे आपला, ह्याला आपण पॉलिश करून घेतलाय. आता बॉडी कलर मारतो, तुम्हाला दाखवतो. शंकरवाला गणपती आता सुकायला लावलाय पंखा लावून. त्याचा बॉडी कलर व्यवस्थित झालाय.
दाबून मारलाय बॉडी कलर. आता हा वाला जो गणपती आहे आपला, याला आपण शेडिंग करायला घेतोय. शेडिंगसाठी टाइम लॅप्स लावतो, तुम्ही एन्जॉय करा. फोन करून याला ना बॉडी कलर केला. पण ॲक्च्युली आहे ना, हा जो गणपती आहे ना ज्यांचा आहे त्यांना ना ब्ल्यूमध्ये हवा होता गणपती. आणि मी म्हटलं की एकदम ब्ल्यूमध्ये एकदम टिपिकल गणपती वाटणार, मजा नाही येणार बघायला. आणि आपण जो कॉन्सेप्ट केला आहे, मग आम्ही असं डिसाईड केलं, म्युच्युअली डिसाईड केलं की बॉडी कलरच ठेवूया, पिंक आणि ब्ल्यूची डार्क शेडिंग करूया. तर आत्ता आहे ना ॲक्च्युली हा खूप ब्ल्यू वाटतोय तुम्हाला, अजून उतरला नाही. त्याचबरोबर बांगड्या बिंगड्यांवर चढलाय, सो तुम्हाला असं वाटतं की खूप ब्ल्यू झालंय. पण जेव्हा बांगड्या आता गोल्ड होतील आणि रुद्राक्षांचा कलर येईल, परत हे जे आहे कातडं तो येल्लो आणि म्हणजे असं वाला आपलं जेव्हा कातडं बनेल, हे जसं बनलंय, तेव्हा त्याचा लुक पूर्ण बदलून जाईल. उलट आणि अजून परत खाली तो पूर्ण स्टोन ब्लॅकवर आहे, इकडे नंदी आहे. तो पण जर मजा आला ना की बघायला मजा येईल, तो शंकर वेगळा वाटेल. आणि आखणी झाली की तर अजूनच उठून दिसेल गणपती. दुर्गेश पण आलेला, दुर्गेशनीच गणपती आपले जे हे उचलायचे, हे मोठे गणपती आहेत, हे उचलायला मदत केली. आपण सिद्धिविनायक कालच सुकायला लावलेला, तो बऱ्यापैकी सुकलाय, कारण की आपण रात्री ना त्याला फॅन लावून सोडलेला. आज पण रात्री फॅन लावून सोडून, आणि उद्या काका येणार आहेत, तर त्याच्या आधी त्याला रेडी करायचं आहे, पेंटिंगला घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी केस कलर केलेले आहेत, आणि तो जो वाघाचा कातडा आहे त्याला कलर करायला घेतला आहे. तर आता ते करतोय, पण झालाय थोडा लेट. तर मी जेवून घेतो, जेवायला चाललोय, जेवून येतो आणि मग कामाला कंटिन्यू करीन. तेव्हा टाइम लॅप्स लावीन. आणि आज तर टार्गेट आहे की हा पूर्ण करायचा आहे, एनी हाव हा पूर्ण करायचा आहे. आणि ह्याला लॅकरिंग करून आज घरी जायचं आहे. आणि ह्याला तर करायचंच आहे, पण काय करू समजत नाही आहे. सो लेट सी, आता फिगर आउट करूया. किंवा ह्याला लॅकर नाही करणार आणि मग ह्याला कंप्लीट करीन. असं दोघांमध्ये एक काहीतरी करावंच लागेल मला. आहे ना काय केलं की ह्याला कलर मारून घेतला, वाघाचा कातडा कलर झाला. सीन असा झाला ना की व्हिडिओ काढता काढता अचानक फोन स्विच ऑफ झाला आणि मला कळलंच नाही. म्हणजे मी माझ्या पण डोक्यातून निघून गेलं की मी टाइम लॅप्स लावलाय आणि फोन स्विच ऑफ झाला. त्यामुळे मग अर्धीच व्हिडिओ बनली त्याची. पण आत्ता मी हा पूर्ण केलाय, तुम्ही बघू शकता. तर आता तिकडे जागा करतो, हा उतरवून ठेवतो. त्याचा लॅकर वगैरे सगळं झालंय. आता लॅकर एकदा सुकला किंवा याला गोल्ड करायला घेऊ
आणि बाकीच्या ज्या पण काही गोष्टी आहेत त्या सगळ्या एक 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 करून बनवू. तसाच ह्याचा नंदी आहे हा बघा, हा पण रेडी आहे बघा. दगडाचा नंदी दाखवलाय. इकडे हा पण गणपती रेडी आहे, हे पण रेडी आहे. फक्त आपला हा एक गणपती राहिला आणि सिद्धिविनायक राहिलाय, हा पण झालाय. तर आता आपण काय करतोय ना की मी आता आता वाजले आहेत 6:45 सॉरी 5:45 5:45 होत आलेत. तर माझा टार्गेट आहे 7 वाजेपर्यंत जेवढे गणपती गोल्ड चं काम संपेल तेवढं करीन आणि 7 वाजल्यानंतर मग ह्याच्यावर आणि त्याच्यावर काम करायला लागेल. चला आता ह्याला गोल्ड करून घेतो. पण गोल्ड मारायला घेतोय आता, म्हणजे मारायला चालू तर केलंय मी. चारमिनारचं शाई तेल वापरतोय मी. स्कायवेची ही पावडर आहे आणि स्कायवेचंच म्हणजे मंगलज्योतमधून मी गोल्ड पावडर आणली आहे आणि मंगलज्योतमधून स्कायवेचंच वॉर्निश पहिलं लावलं आहे. हे जे चमकतं ना ते वॉर्निश लावलं आहे. इकडे आपण लॅकर लावलं आहे, सो त्यामुळे ते सुकलं नाही, मला वॉर्निश भेटत नव्हतं आणि कृपेशनी कांड केलेला त्यामुळे काम डिले झालं. कृपेश कांड काय केलेला सांग, सांग तर आता. शाही तेल दिलेला. तर मी ना आता काय कांड झाला की मी लॅकरच्या डब्बा मध्ये कृपेश सांगितलं की तिकडून लॅकर दे. कृपेशने मला शाई तेल आणून दिलं आणि ते ब्ल्यू आहे, त्यामुळे मी ना त्या चक्करमध्ये मी पण बघितलं नाही, मी घाईमध्ये घेतलं आणि मारलं आणि सुकतच नव्हतं. ह्या गणपतीला मारलं या मोठ्यावाल्या. तर म्हटलं अरे लॅकरसारखे चमकच नाही ते. तेव्हा मला नंतर मी बघितलं तर कळलं की ते शाई तेल यांनी ओतलंय आणि शाई तेल मारत होतं एवढ्या वेळ. तर मला पण अंदाज नाही आला, माझं डोकं पण काम नाही करत कारण की ना ऑलरेडी खूप लोड आहे. हा अख्खा गणपती बाकी आणि सिद्धिविनायक तर अगदी सुकलाय, आता तो घासून पेंटिंगचा बाकी आहे. तर आता काम करतो. तर गोल्ड ती वाली मूर्ती आपली झाली, हे बघा इकडे आहे, दगडूशेठ झाला आपला. आणि आता हा घेतलाय, ह्याचा पण एक कडा झाला, तर फक्त 3 कडेच बाकी आहेत, मग पूर्ण होऊन जाईल हा पण गणपती. आता मम्मीने खालून कॉफी पाठवली आहे, ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर, ती घेतो आणि परत कामाला लागतो कारण की आता कामं अटपायची आहेत पटापट. शेवटचा दिवस आहे आजचा. तर हा पण झाला आपला 2 गणपती, हा तिसरा फायनल झाला आहे. आणि आपल्याकडे सिद्धेश आला आहे जो आपल्याकडे स्पेशालिस्ट आहे गोल्ड आणि लॅकरमध्ये, पण आपल्याकडे ऑलरेडी लॅकर झालेलं आहे आणि गोल्डच्या कामासाठी त्याला मी आता बोलवलं कारण आपल्याला हा पण करायचा आणि तो पण करायचा आहे. तर ह्याचं गोल्डचं काम आणि या दोघांचं गोल्डचं काम आता सिद्धेश करायला घेईल. मी हा उतरवतो आणि हा चढवून देतो आता त्याला. करायलाच विसरून जातो. हे 4ही गणपती झाले. सिद्धेशनी शंकरवाला पण गणपतीला गोल्ड केला. सिद्धेश फिरव दाखव एकदा गणपती. तर या गणपतीचं काम चाललंय. त्याचबरोबर मी हा गणपती पॉलिश करून चीर आलेली त्या चिरा भरून ऑरेंज करून टाकलाय आणि आता ऑइल पेंट मारायला घेतलाय लालबाग राजाला. हा ना तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी लाईट वाटतोय पण ॲक्च्युअल परफेक्ट आहे तो कलर, म्हणजे जसा लालबाग राजाला डार्क कलर आहे ना तसाच आहे तो. हा फक्त व्हिडिओमध्ये तुम्हाला आता लाईट वाटतोय. तर आता आहे ना हे 4ही गणपती झाले, तुम्हाला दाखवलं. हा पूर्ण ऑइल पेंट लावून पंख्याला सुकायला ठेवला आहे. हा बघा हा पण रेडी झाला आहे. आणि त्याचबरोबर सिद्धेश गेला आता वाईडमध्ये तुम्हाला दाखवतो. हा बघा आपण पूर्ण रेडी झाला आहे. त्याचबरोबर आपला सिद्धिविनायकवर थोडंसं इकडे ना बबल झालेले, ते बबल आता घासून त्याला परत पेंट मारायचं, तर त्याचं काम झालं. तर सुकेपर्यंत थांबलो आहे.
तो सुकला की एक पूर्ण कोट मारीन त्याला परत आणि त्याला सुकून मग पेंटिंगला घेऊ आम्ही, कारण की याला पूर्ण लॅकर आहे. आज नाईटला कृपेश पण आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग असा होता. हा खूप लेंदी नाही करत आहे, मी शॉर्ट करतोय आणि मला माहिती आहे व्लॉग लेट येत आहे, त्यासाठी खरंच सॉरी. पण कामाचा खूप लोड आहे. तुम्हाला पण दिसतंय की गणपती येत आहेत, अगदी उद्या आहेत गणपती आणि कामाचा खूप लोड आहे. म्हणजे लोड असं तुम्हाला वाटत असेल काही लोड आहे, पण छोटे मोठे एलिमेंट आहेत. जसं आता ह्याचा त्रिशूळ बनवायचा आहे, तिकडचा नंदी आहे तो फिट करायचा आहे, ह्याच्या हातातलं जे थोडंसं शस्त्र आहे. आता हा सुकल्यानंतर शेडिंग आणि सगळं बाकीचं होणार. त्याचबरोबर त्या गणपतीच्या हातात पुस्तकं आहेत छोटी, ते पुस्तक बनवायचं आहे. हा पूर्ण लॅकर आणि सगळं पेंटिंग बाकी आहे. तो अशी छोटी मोठी कामं आहेत आणि त्याचमुळे खूप लोड आहे, लोड वाटतोय आता. आणि उद्या सकाळी काका आखणीला येणार आहेत, सो त्यासाठी गणपती रेडी करून ठेवायचे आहेत उद्यासाठी आखणीला, कारण की उद्या संध्याकाळी आपल्याकडून गणपती जाणार. बुधवार आहे तर गणपती जातील, कारण की गुरुवारी आपल्याकडे 22 तारखेला गणपती बसत. कदाचित हा ब्लॉग लेट येईल बघा, चान्सेस असू शकतात, कारण की 3 ब्लॉग आहेत. तर आखणीचा ब्लॉग सगळ्यात लेट येईल. पण तुम्ही बघत राहा, तुम्हाला आवडेल ब्लॉग्स. आणि आवडलं तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं, लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, फॅमिली आपल्याला वाढवायची आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायचं आहे. आपण परत एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.